रेतीची अवैध वाहतूक, 2 टिप्पर जप्त. कोलवड नजीक उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई. बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील हे पथकासह धाड येथे जात असताना समोरून 2 टिप्पर येत असल्याचे त्यांना दिसले. त्याची पाहणी केली असता त्यामध्ये रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे समोर आले. दोन्ही टिप्पर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे आता रेती माफियांचे धाबे चांगलेच दणाणले असून कारवाईत उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी 2 टिप्पर ताब्यात घेत तहसील कार्यालयाच्या मागील निवडणूक विभागाच्या प्रांगणात वाहने उभी केली आहेत. बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मंडळ अधिकारी अशोक शेळके, तलाठी गोपाल राजपूत व चालक गजानन ताकतोडे यांनी ही कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी शरद पाटील हे आपल्या पथकासह धाडकडे जात असताना त्यांना समोरून 2 टिप्पर येताना दिसले. या वाहनात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय आल्यामुळे एस.डी.ओ.नी टिप्पर थांबवण्याची सूचना केली. कोलवडजवळ 2 टिप्पर थांबवून विचारपूस केल्यावर दोन्ही टिप्परमध्ये रेती असून त्यांच्याकडे रॉयल्टी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पंचनामा करून टिप्पर जप्तीची कारवाईही करण्यात आली आहे. हे दोन्ही टिप्पर बुलढाणा तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या निवडणूक विभागाच्या प्रांगणात उभे करण्यात आले आहेत. या दोन्ही टिप्परवर प्रत्येकी 2.5 लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बोला. काल 9 तारखेला सकाळी 11च्या दरम्यान धाड कडे जात असताना 2 वाळूची टिप्पर अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आल्याने सदरची टिप्परे थांबवण्यात आले. त्यांच्याकडे पावतीबाबतची विचारणा करण्यात आली, पण त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीची पावती अधिकृत पावती नसल्यामुळे ते टिप्पर थांबवून ते जप्त करण्यात आले व हे टिप्पर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आणून तिथं जप्त करून ठेवण्यात आलेले आहे. त्यांना रीतसर प्रत्येक टिप्परला गाडीचा 2 लाख आणि वाळूचे 50,000 असे 2.5 लाख दंडाची नोटीससुद्धा दिलेली आहे आणि सदरची दंडात्मक जी कारवाई पूर्ण करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. इथून पुढे कंटिन्यू याबाबत अनधिकृत जी वाळूची वाहतूक चालू आहे तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी चिखली आणि बुलढाणा या दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही पथके तयार केलेली आहेत आणि त्याप्रमाणे इथून पुढे सुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार.